नमस्कार मंडळींनो, खै इलाज कळला ना। आज लगीन सराई सुरू झाली या। कार्तिक एकादशी पासून आपल्याकडे सुरू होतात लगीन सराई। म्हणजे कोणाची? पहिली देवांची, म्हणजे आपली तुळशीची। तुळशी म्हणजे कोण? विष्णूची पत्नी। आता ती विष्णूची पत्नी लक्ष्मी असता, पण ही वृंदा आणि तिचा लग्न झाला शालिग्राम बरोबर, विष्णू स्वरूप आपल्या विष्णू बरोबर। म्हणून ह्या आज लगीन त्यांचा पहिला लागतात, देव उठतात आणि मग आपल्याकडे घरोघरी लग्न लागतात। आता घरोघरी सगळ्यांच्या तुळस असता आणि तिचं लगीन होऊकच वया। म्हणून आज आपण परिवारामध्ये एवढं परिवार इलो बघा, आणि सगळी दारात उभी आहेत तुळशीच्या लग्नासाठी, आणि तुम्ही पण येवा। चला, नवरा मुलगा पण उभा आहे। हो ह्यो आमचा नवरो, ह्यो नवरदेव छोटसो चिंगम परब ह्याचा लगीन लायतलो आम्ही तुळशी बरोबर। तुळशी बरोबर। तोंड जरा असं वर करा। जय देवी जय तुळशी माते। आमच्या गावात ना तुळशीचं लगीन थोडा वेगळ्या पद्धतीने लायतात। म्हणजे तुळशी मस्त सजवतात घराघरात। एकाच दिवशी गावातल्या सगळ्या घरातल्या तुळशींची लग्न लायतात। एकाचा लगीन लावून झाला की दुसऱ्याच्या दारात जातले, दुसऱ्याच्या दारातून मग तिसऱ्याच्या, अशी सगळ्यांच्या घरातली लग्न। पण ता लगीन कसा असता? ता लगीन एकदम आपला लगीन लावतात ना माणसांचा, तसाच लगीन असता। म्हणजे नवरो मुलगो असतलो, अंतरपाठ असतला, मंगलाष्टका असतली। पण हय कसा झाला, मुंबईत आता सगळी थोडक्यात आपली कामावरनं येतात, दमतात, मग आपली थोडक्या पद्धतीत आपल्या दारोदारी तुळस हा म्हणून तिका सजवायचा आणि पारंपरिक पद्धतीने आपला तिचा नमन तरी करायचा, पूजा तरी करायची। ही आपल्या तुळशीच्या लग्नात आम्ही काय काय घेतलं ता दाखवतो। आता तुळस म्हटल्यावर नवरी इली, नवरीक वेणी इली, वेणी बरोबर ओटी इली, आणि पहिलो मान काय असता? ऊस, आवळो, चिंच, बोरा असत असत खाली असत। आणि ही ओटीचं सामान, ही बघा बोरा, ही बघा बोरा, बारीक बोरा आणि या सगळ्या ओटीचं सामान, या बाशिंग सांगातच नको। हो, या बाशिंग। आणि त्याच्यावर मामा बघा, यो मामा, ऊस म्हणजे आपलं मामा असता। मामा नवरीक घेऊन येता मांडवात। ह्यो मांडव पण म्हणतात आणि मामा पण मामाचं मांडव असता, तसं ह्यो मांडव। आणि आपली 5 फळा ठेवतात, आणि ही आता गौरीक साडी नेसवतात, पण आम्ही आपला हय तिका आपलं चुंदरी घातलं, म्हणजे तो साडीच झाली एक प्रकारची ती। आणि हा प्रसाद, ह्यो प्रसाद। हा, आता आपल्या गावी कसे मोआप कुरमुरे घेतात परातीत, पण हय आता आम्ही ही फळा कापून घेतलं, याची किरापत केलं। लग्न तर लायतू, त्याला लग्नामध्ये एक नवीन जोडप्याचा वया, आणि त्यात आमच्याकडे लग्नाचा जोडप्या म्हणजे जोडप्या नाही, पण एक आंटी वधू वर गेलो कामावर, तर एका आता सांगतो एक उखाणो घे, मालवणीत घे नाही तर मराठीत घे, पण नवीन लग्न झालं एका उखाणो घेऊकच वयो। आता घे पण तुळशीचं लगीन तुझ्या उखाण्यात येऊ वया, ही अट असा। सासू सासरे माझे प्रेमळ, नवरा माझा हौशी, कल्पेश रावांचं नाव घेते तुळशीच्या लग्नाच्या दिवशी। मस्त। आता सांग तरी, या तुळशीच्या लग्ना दिवशी तुका तुझ्या लग्नाची आठवण तर येत असतली बरोबर? हल्लीच लगीन झाला ना तुझा? होय होय होय। त्यातली एक आठवण सांग, काय होती? खूप छान झालेलं लग्न, एकदम मस्त झालेलं। आता म्हणजे ते क्षण आठवून मस्त एकदम छान वाटतं। पण मंगलाष्टका कानावर पडली तर हो हो हो, ते आहे ना, ते काय बोलतात ते, आली लग्न घटिका, ते आल्या अंगा बघा, अजूनही अंगावरती शहारा येतो, लगेचच येतो। जुना नाही झाला, नवीन असला तरी लगेचच येतं। सगळ्यांना आपल्या लग्नाची आठवण येतात। आता लग्नात ही अक्षता वाटतोय सगळ्यांका, अक्षता डोक्यावर पडावं ना, पडाक होय। नवऱ्याच्या हातात पण थोडीशी दिया। नवरो दाखया तरी, हो बघा नवरो बघा, आमचं नवरो बघा, नवरे दाखवू अंतरपट आपोआप बाजूक झालो। अरे बघू सारखे नसता, जोपर्यंत लगीन लागणार नाही, लग्नाची तयारी झालेली असा, नवऱ्याची जी आऊस असा तीच मंगलाष्टका बोलतली, तिची हौस आहे की माझ्या जिराच्या लग्नात मीच मंगलाष्टका बोलतली। तर चला करा सुरुवात। स्वस्तिक श्री गणनायक गजमुख मोरेश्वरा स्थितितम बल्लाळे मरुडे विनायके चिंतामणी स्तेवरे
लेण्याद्रीच्या गिजमात सुरवते विघ्नेश्वरम गुणारम रांजन सित गणपती कुर्यात्मजा मंगलम शुभमंगल सावधा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका शुभमंगल सावधान. हे आमचे शेजारी कोटियन काका, ह्यांच्या दारात तुळस असते आणि कामावरनं आल्यावर ते पूजा अर्चा करतात. आता काका तुम्ही कसे करता आणि किती वर्षापासून करता? मी आता कमीत कमी 30-40 वर्षांनी करतोच आहे. आणि आमच्या गावी प्रत्येक दिवाळीला हा तुळशीचा पूजा होतो. आणि इथे कसं आपण आता महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राच्या पद्धतीने आम्हाला करायला लागतं. म्हणजे सर्व आमच्या बाजूला सर्व मराठी लोकच जास्त आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर मिसळून त्या पद्धतीने आम्ही ही पूजा करतो प्रत्येक वर्षी. आणि आजूबाजूचे सर्व इकडे येतात आमच्याबरोबर सर्व मिसळून आम्ही त्या पद्धतीने इकडे पूजा करतो. आता आम्ही 3-4 वर्ष पाहतोय ते आम्हाला सगळ्यांना आपल्या आनंदात बोलवतात आणि आम्ही आता शेजारी आहोत ना, तर तसेच सगळे आनंदात येतात. त्याच्यानंतर जाऊया जरा पुढच्या रूम मध्ये. ते म्हणजे आमच्या गावडे काकी आणि गावडे काका. काका या जवळ या. आता काका काकी लग्नाला आलात तर कसं वाटतंय? बरं वाटतं, एकदम छान वाटतं. का जरा गावी गेल्यासारखं वाटतंय की नाही? हा, आणि आनंद वाटतोय ना एकदम की चला आपण शेजार पाजार एकत्र आलोय आणि करतोय. बरोबर ना? जरा सांगा कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हा, आपल्या गावी थोडी वेगळी पद्धत असते. बोला. म्हणजे सेम असते. हा. आणि आता गावी गेल्यासारखं वाटतं. ह्या वर्षी गावी नाही जायला मिळालं. ह्या वर्षी गावचा कार्यक्रम इथे केला. चला प्रसाद घेऊ. लाईन लावा. नको लाईनीत उभे आहेत भरपूर. जय देवा गणपती गजानना. होय महाराजा. आज तुळशीचा विवाहाचा कार्यक्रम आला. होय महाराजा. आज आम्ही आमच्या परीने तुळशी विवाह कार्यक्रम आयोजित केला होता महाराजा. आणि तो आमच्या प्रेरणेने आम्ही करण्याचा प्रयत्न केला. होय महाराजा. त्यामध्ये काय चूक झाली असेल, आमच्यामुळे कळत नकळत काय चूक झाली असेल ती माफ करून घ्या आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार करून घ्या महाराजा. आता आमच्या परीने आम्ही हो लग्न सोहळा पार पाडलो. आता ज्याच्यात आम्ही थातूर मातूर काय तर केलं आणि चुका पण केलं असो त्यासाठी आधीच समक्ष माफी पण मागतो. आणि काय तुम्ही लग्नात पण इलास आणि आमच्या बरोबर सहभागी झाला असे खूप खूप आनंद. असेच आमच्या बरोबर दरवर्षी पुढच्या पण वर्षी लग्नात यावा. आम्ही सगळ्यांनी मोठी पार्टी करतो तेव्हा पण यावा. आमचा परब किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेहमी हसत राहा, खात राहा आणि नवनवीन रेसिपीसाठी आणि कार्यक्रमासाठी परब किचन पाहत राहा. बाय बाय.